22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील। तसेच सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही निमंत्रित केलं गेलंय। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलंय। मात्र शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अद्याप निमंत्रण देण्यात आलं नाही। राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उत्तर प्रदेशातील अयोध्येत देशभरातून मोठ्या संख्येने लोक जमतील असा दावा उद्धव ठाकरे यांनी सप्टेंबर महिन्यात केला होता। त्यावेळी जळगावात एका कार्यक्रमाला संबोधित करताना ठाकरे यांनी एक विधान केलं होतं। राम मंदिराच्या उद्घाटनासाठी सरकार बस आणि ट्रक मधून मोठ्या संख्येने लोकांना आमंत्रित करेल आणि त्याच्या परतीच्या प्रवासात गोध्रासारखी घटना घडण्याची शक्यता आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं। त्यानंतर आता देशभरातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना अयोध्येतील कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं असलं तरी यामध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव नाही। यावरून आम्हाला राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण येणार नाही, कारण त्यात आमचं योगदान आहे। ज्यांचं काही योगदान नाही त्यांचा तो सोहळा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय।